फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. थँक्स. कामिनी मॅडम, तुम्ही आमच्या कंपनीत लीगल ॲडवायझर म्हणून जॉईन व्हावं अशी आमची मनापासून इच्छा आहे. अर्थात राजवाडे सरांशी आमचं बोलणं झालं या संदर्भात. मला पृथ्वीचा फोन आला होता, पण 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 काय मॅडम? सर, आमची कंपनी जे प्रॉब्लेम्स फेस करते त्याबद्दल मी यापूर्वीच तुम्हाला सांगितलंय. आम्ही आता तुमच्या उत्तराची वाट पाहतोय. काय काय ठरवलंय तुम्ही? तुझं काय म्हणणं आहे कामिनी? तू जे डिसिजन घेशील तेच. पण मला खरंच असं वाटतं शेखर, ही ऑफर मी ऍक्सेप्ट करायला हवी. मिस्टर सागर सारखी माणसं त्या कंपनीत कामाला असतील तर माझंही हेच मत असेल. म्हणजे मिस्टर सागर, कामिनी तुमच्या कंपनीत काम करेल, पण माझ्या काही अटी आहेत. अटी? कंपनीला त्या अटींपासून काही तोटा होणार नसेल तर आम्ही त्या अटी नक्की मान्य करू. ती कामाकरता मुंबईला येणार नाही. म्हणजे ती फोनवरून आणि इंटरनेटवरून काम सांभाळेल. सॉरी सर, पण हे इम्पॉसिबल आहे. का? काय, बऱ्याचशा मीटिंग्स या पर्सनली अटेंड कराव्या लागतात. त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा सोल्युशन आहे. ती असिस्टंट ठेवेल. पण घाबरू नका, त्यांचा पगार तीच देईल. या अटी मान्य असतील तर ती तुमच्या कंपनीत काम करायला तयार आहे. डन. तुमच्या अटी आम्हाला मान्य आहेत. मग ती तुमच्या कंपनीची लीगल ॲडवायझर आहे. थँक्यू मॅडम. थँक्स सर. कॉंग्रॅच्युलेशन्स कामिनी. चला कामाला सुरुवात करा. थँक्यू. सरोज मामी. हॅलो. काय ग विजया, आलात तुम्ही देवदर्शनाहून? हो आलो ना. अगं पण एवढ्या लवकर कसे काय? काही प्रॉब्लेम झाला का? का इनामदारांच्या सुनेला तिथली हवा नाही मानवली? नाही, अहो आई साहेबांनी हुकूम काढला, मग तो कोण टाळणार? पण त्या तरी अचानक कशाला सांगतील असं? काहीतरी झालं असणारच ना. अहो त्याचं काय झालंय की आमच्या भाऊजींनी एका समाजसेविकेशी लग्न केलं विसरून गेलो होतो ना. अंजलीने ती गोष्ट लक्षात आणून दिली आमच्या. म्हणजे? अहो इनामदारांची सून तिकडे आदिवासी पाड्यात गेली होती सेवा करायला, आणि अख्ख्या गावात बोंब उठली. काय सांगतेस काय? म्हणजे ही कोणाचं ऐकत नाही वाटतं. नाही ना, अजिबात नाही. आणि मामी, खरी मजा तर आत्ता येणार आहे. आमच्या धाकट्या जाऊबाईंनी मला सांगितलंय की तिला एवढ्यात आई व्हायचं नाहीये. ही बातमी जर का घरात कळली ना तर केवढं तरी मोठं महाभारत होईल. असं काय करतेस तू? समजाव ना तिला. का? अहो आपल्या सुखाची दारं आपणच कशाला बंद करायची? मी आता ठेवते फोन, नाहीतर काहीतरी वेगळंच महाभारत घडायचं इकडे. बरोबर.
हॅलो. आबासाहेब, हा बोला बोला कामिनी देवी. कशी काय आठवण झाली आज आबासाहेब इनामदारांची? मुद्दामच फोन केला होता. मुद्दाम का हो? म्हणजे चांगल्या कारणाकरता की काही चिंताजनक आहे? एक गुड न्यूज द्यायची होती. अरे मग द्या ना. मी पृथ्वीची कंपनी जॉईन केली आहे ॲज अ लिगल ॲडवायझर. अरे वा 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 वा. खरंच छान बातमी, आनंदाचीच बातमी. पण मग राजवाडे त्यांचे काळजीचं काय करणार? कोण घेणार त्यांची काळजी? नाही, त्यांनीच परवानगी दिली. अरे वा 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 वा. नाहीतर इथे राहून मी दुसरं आणखीन काही करू शकत नव्हते. आणि आता सुमतीताई इथे आहेत राजवाडींची काळजी घ्यायला, त्यामुळे ही ऑफर स्वीकारायची ठरवलं. हो. हे फार चांगलं तुम्ही सांगताय, छान बातमी आहे. परंतु फक्त एक लक्षात ठेवा कामिनी देवी की हे आमचे चिरंजीव पृथ्वीराज यांच्या व्यापामध्ये आम्ही कधी लक्ष घालत नाही, कारण त्यांना ते आवडत नाही. फार स्वाभिमानी आहेत ते, तुम्ही ऐकून असालच. आणि इट इज गुड. त्याला स्वतःला काहीतरी करायचं आहे. काय तर तुम्ही आता लिगल ॲडवायझर म्हणून ऑफिशियली त्यांची कंपनी तुम्ही जॉईन करता आहात. ही गोष्ट फार छान आहे. परंतु लक्षात एक ठेवायचं की जरी तो आमचा मुलगा असला तरी सुद्धा त्याची काही चूक झाली तर ही सगळी आपली नाती गोती वगैरे बाजूला ठेवायची आणि वेळ आली तर त्याचा कान पिळायचा. नक्की आबासाहेब, पण मला नाही वाटत की पृथ्वी कधी कुठे चुकेल, हा. कारण तो आबासाहेब इनामदारांचा मुलगा आहे. बातमी छानच दिलीत तुम्ही. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. मग मंजिरी बेटा, कसं काय वाटतंय ऑफिस जॉईन केल्यानंतर परत? बाबा खूप फ्रेश वाटतंय. वा. पृथ्वी भेटला होता? हो. मग बाबा एखाद्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला ना की सगळं ठीक होतं. आता मी पृथ्वीकडे माझा बॉस किंवा एक चांगला मित्र असंच बघते, म्हणून काहीच प्रॉब्लेम नाहीये. इनफॅक्ट हल्ली आम्ही कामगारांच्या प्रॉब्लेम्सवर जास्त कॉन्सन्ट्रेट करतोय. वा, छान. खरंच बरं वाटलं. आता सरोज हे सगळं कसं काय स्वीकारते हा खरा प्रॉब्लेम. काय झालं? माझा काय प्रॉब्लेम आहे? नाही सरोज, मी नाही, एक मिनिट. तुम्ही काही बोलायच्या आधी मला काहीतरी बोलायचंय. कसं आहे, माझ्या मनात नसतानाही मंजिरी काम करायला लागली आणि आता सगळं ठीक आहे असंही तुमचं म्हणणं आहे. फक्त माझा हा प्रॉब्लेम आहे, बरोबर? तर तो तुमचा प्रॉब्लेम मी सोडवायचा ठरवला. जे काही झालं त्याच्यामध्ये कोणाचीही चूक नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, मला पटलंय ते. कारण शेवटी मला फक्त माझ्या मुलीला आनंदात बघायचंय. त्यामुळे झाला गेला सगळा प्रकार विसरून आबासाहेबांना भेटायला मी तयार. बघा जरा दिग्विजय राजांच्याकडे तुमचं लक्ष असू द्या. हे कमिशनर प्रकरण हे आपल्या गळ्याशी येता येता आपण वाचलंय त्याच्यात. पुन्हा त्यांनी असलं काही कार्य करू नये याबद्दल जरा जागरूक राहा. बाकी कशी असली ना सुनबाई विजया,
तरी सुद्धा ती या दिग्विजय सिंग वरती एक औषधच आहे. तिच्या धाकात तो आहे म्हणून यांचं कर्तृत्व हे सीमा ओलांडत नाहीये. नाही तर आतापर्यंत आटके पार लावले असते. बोल विजया बेटा बोल. कसे आहात तुम्ही बाबा? उत्तम. म्हणजे जोपर्यंत तुझ्या आईचा आम्हाला जाच होत नाही तोपर्यंत काळजी करायचं काय कारण नाही. काहीतरीच काय. चला. काय आईची थट्टा करण्याचा मूड दिसतोय तुमचा. उलट आहे, तिच्याशी माझं लगीन झालं ना तेव्हाच आमची खरी थट्टा झाली. काहीतरीच काय मुलीला सांगताय. बरं बेटा विजया, तू मला काही सहज फोन केला नसशीलच. सहजच. काय सांगतेस काय? म्हणजे आबाच्या घरी ऑल इज वेल? नाही कसं बाबा, नवी सून आली आहे ना घरात, मग काहीतरी विशेष असणारच. नेमकं प्रकरण? अहो, अंजलीचं लग्न नाट्यमय झालं, पण हे नाटक अजून संपलं नाहीये. हा, मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं, आठवतंय का, की अंजलीला एवढ्यात मूल नकोय, तिचं करिअर आधी घडवायचंय तिला. नाटक संपलं नाही म्हणजे नाटकाचं नाव ठरलं नसेल तर सांगू नको, पण नाटकाचा विषय सांगशील का नाही? अहो, आता मी देवदर्शनाहून आलो आहोत की नाही, मग आता ही गोष्ट आबासाहेबांपर्यंत पोहोचणार, आणि मग यावर आबासाहेब काय रिॲक्ट होतील ना, हे तर देवच जाणे. मला तर वाटतंय की आता या घरामध्ये खूप मोठं तांडव होणार आहे, प्रकरण पेट घेणार आहे. हा, प्रकरणाने पेट घेतला की तवा तापवायला ठेवायचा, आणि तापलेल्या तव्यावर काय करायचं, भाकरी भाजून घ्यायची आपली. म्हणजे सांगतो, सवडीने सांगतो, काय थट्टेचा विषय इथं आजूबाजूला जो वावरतोय, नंतर सांगतो, पण एक करायचं, अंजलीवर लक्ष ठेवायचं. तिच्या मनात आलेले विचार, त्यांच्यामध्ये बदल होता कामा नये, समजलं? बर, ठेवते मी फोन. ही ठिणगी बनून आली, ही वणवा बनून जाणार. म्हणजे अंजली आबाच्या घरी ठिणगी बनून आली, आता ती वणवा बनून आबाचं घर पेटवते की नाही बघा. ही ठिणगी बनून आली, ती वणवा बनून जाणार. प्रभाकर, प्रभाकर बोल. नमस्कार आबासाहेब. बरं वाटलं बाबा तुझा आवाज ऐकून. बर, मंजिरी कशी आहे? ठीक आहे, आता रिकवर होते हळूहळू. आणि लग्नामध्ये जे काही मतभेद झाले ना ते सुद्धा आता कदाचित दूर होऊ शकतील आबासाहेब. नाही, आम्ही काही समजलो नाही. नाही, कसं आहे आबा की लग्नामध्ये जे काही घडलं त्याचे सगळ्यात जास्ती परिणाम झाले ते सरोजवर. त्यामुळे ती खूप डिस्टर्ब होती इतके दिवस, पण आता तिलाही कळून चुकलं. हे जे काही घडलं ना त्यात अहो चूक कोणाचीच नव्हती हो आबा. सरोजला तुम्हाला भेटायचं. नाही, हे बरोबरच आहे की गैरसमज हे दूर झालेले चांगलेच, चांगलीच गोष्ट आहे. ठीक आहे प्रभाकर, एक काम कर, मग सरोजची इच्छा असेल तर तू पाठवून दे सरोजला. मी असं कर, तू आणि सरोज दोघेही या. बरं बरं, ठेव ठेव. अच्छा. प्रभाकर म्हणतोय की तो जे काही म्हणत होता आमच्या लक्षात आलं की त्याच्या बाजूने सत्य आहे असावंच, परंतु सरोजच्या बाजूने त्यामध्ये किती तथ्य आहे याबद्दल आम्हाला जरा शंकाच आहे.
काहीतरी नवीन प्रकरणाची सुरुवात असावी ही. सरोजला आम्हाला भेटायचं आहे म्हणा. जिथे आजपर्यंत गैरसमज झालेले आहेत लग्नाच्या संदर्भातले ते दूर करायचे आहेत आणि तिची चूक तिला उमजली असं काहीतरी निरोप आहेत प्रभाकर. या 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 सरोज, प्रभाकर या. बरेच दिवस झाले तुम्हा दोघांच्या कडून काही निरोप नाही, फोन नाही. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आपण हे जरा शांत बसावं. झालेल्या घटनेने जो काही एकूण सगळा धुरळा उडालेला आहे तो जरा जमिनीवर बसू द्यावा, मग पुढे बघावं असं ठरवलं होतं. आणि तुम्ही दोघ जण आलात, चांगलं केलं. खरं म्हणजे आबासाहेब, मीही त्याचसाठी आली आहे तुमच्याकडे. मला असं वाटतं की जे काही झालं गेलं ते आपण सगळेच जण आता विसरून जाऊ. कारण जे काही झालं त्यात तशी चूक कोणाचीच नव्हती. आपण सगळेच परिस्थितीचे गुलाम आहोत. त्यावेळी रागाच्या भरात मी किती काय काय बोलले तुम्हाला. माझ्या ते तेव्हा लक्षात नाही आलं, पण नंतर शांतपणे विचार केल्यानंतर लक्षात आलं माझ्या ते. पण इतके दिवस तुमची माफी मागायलाही मी धजावत नव्हते आबासाहेब. ठीक आहे, असू दे. आमच्याही मनात आम्ही काही ठेवलेलं नाही, ठेवणार नाही, हा आमचा शब्द आहे. मला एक सांगा, मंजिरी कशी आहे? छान आहे. म्हणजे आता नुकतीच ऑफिसला जायला सुरुवात केली आहे तिनं. जे काही घडलं तिच्या बाबतीत त्यातून ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. नाही, फक्त तीच का? खरं म्हणजे आपण सगळेच प्रयत्न करतोय या सगळ्यातून बाहेर पडायचा, नाही का सरोज? आणि आपण एकदा ठरवल्यानंतर आपण तसं करूच. मनामध्ये काही किलमिश ठेवायची नाही. पुन्हा पहिल्यासारखं आपण एक व्हायचं. कारण ती घटनाच इतकी विचित्र होती की त्याला धड अपघात म्हणता येत नाही, योगायोग म्हणता येत नाही. फारच विचित्र होतं काहीतरी. त्याला कुठलं नाव देता येत नाही. माझ्या सुद्धा लक्षात येतंय ते आबासाहेब. मंजिरीनी ते मान्य केलंय, आपणही ते मान्य करूया. आबासाहेब, मी जरा सुलक्षणाताईंना भेटून येते. हं? बर, मी येतो तुझ्या बरोबर. सरोज, फार पूर्वीपासून आम्ही तुला ओळखतो, म्हणजे ओळखूनच आहोत. आपलं वैयक्तिक आयुष्य आणि राजकारण हे वेगळं वेगळं राहावं म्हणून आम्ही प्रयत्न करत असतो. पण तू वैयक्तिक आयुष्यात राजकारण शोधतेस. तुझा भरोसा कोणालाही देता येणार नाही. कारण राजकारणात पुढे मुसंडी मारण्यासाठी एक पाय मागे घेऊन जोर लावावा लागतो, हे आता तुलाही कळलेलं आहे.